बऱ्याच गृहिणी ज्या असतात, तुम्ही म्हणालात तसं की त्यांना जे पैसे घर खर्चासाठी मिळालेले असतात, त्यातून त्या बिचाऱ्या कशा काय बचत करू शकतील किंवा त्यातून म्हणजे इतके कमी पैसे असतात, त्यामध्ये कधीतरी साडी घ्यावीशी वाटते, कधीतरी स्वतःसाठी ज्वेलरी घ्यावीशी वाटते. याच्यातून कशी बचत करायची? म्हणजे हे किती अवघड होतं. तसं म्हणणं तुमचं बरोबर आहे, अगदीच चुकीचं आहे असं नाही. पण मला सांगा, स्मिता तांदळाच्या डब्यात ठेवलेले पैसे वाढणार आहेत का? नाही, खरंच मी तुम्हाला प्रश्न विचारतो, तांदळाच्या डब्यात ठेवलेले पैसे वाढणार आहेत का? नाही. नाहीच. सो उलट हेच डिमॉनिटायझेशनच्या काळात ते पैसे सगळे गेले. त्यामुळे वाढत तर नक्की नाहीत. सो माझं हेच सांगणं आहे की जे पण काय आपण बचत करणार आहोत, आत्ता जर तुम्ही बघायला गेलात ना, तर या आधुनिक जगामध्ये जे तंत्रज्ञान विकसित झालंय त्याच्यामध्ये बरेचसे ॲप्स आलेत की ज्याच्यामध्ये ना तुम्हाला 100 रुपयामध्ये पण इन्व्हेस्टमेंट करायला मिळते. पण ह्याची खरंच एज्युकेशनल लेवलला आपल्यापर्यंत हे पोचलंय का, हा दृष्टिकोन महत्वाचा आहे. मला सांगा, बऱ्याचशा महिलांकडे स्मार्टफोन असतील, 90% महिलांकडे तर स्मार्टफोन आहेत. पण मग आपण त्याच्यावरती ज्या रील्स बघतो त्याच्याऐवजी आपण आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठीचा कॉन्टेंट पाहतो का? सो हा अवेअरनेस गरजेचा आहे. बरोबर. सो हे जर केलं तर नक्कीच हे मार्ग मोकळे होऊ शकतील.